कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग या अवस्थेत कशाला आली तू? हळू अगं. हो बस, मला बोलवायचं, मी आलो असतो ना. धनु माझ्या या मिश्रीनं काकी सारखीच नानीची पण भाषा बदलली वाटतं. तू जा, काकीला म्हणवती मिसरी भाजायचं बंद कर जर. हो. हळू हळू. ए पाणी पाणी. हळू नानी. फिर. नानी दे दे. हो ती म्हणते कवा आलीस नानी? त्या काय म्हणते ती सांगू नको, माझा ऐक. गरज नसताना कशाला गस्टूलवर चढली होतीस? खाली पडलीस ती पडली, माझ्या जिमच्या अंगावर पडलीस. फ्रॅक्चर झालं असं डॉक्टर सांगत होतं. गळ्यात हात अडकून सगळ्या गावभर फिरतंय माझं पोरग. आणि काय पुष्पा, हा तू घरात शानी समर्थी आहेस ना? तुला एवढं कळलं नाही का की ही स्टूल उचलली तर स्टूल मोडेल म्हणून? काय निस्तरावं लागतंय माझ्या पोराला आता. ए मराठीत बोल की जरा. तुला लय अक्कल दिलीये देवानं. काय बोलतेस? अगं तुझ्या जीवाला काय हाड आहे का नाही? ए सूर्या, अरे बघ नाही नानी, मी नाही बोलले. काकी असं म्हणाली. मी नाही बोलले. तुझ्या पोराला पण लहानपणी मीच सांभाळलंय, मालिश केली, आंघोळ घातलीये आणि तू हे सगळं विसरलीस होय असं म्हणते. हिला ना फक्त हिच्या फायद्याच आठवत, बाकी मागचं सगळं सपाट. म्हणलं तर जाऊ नको म्हणून, तरी पण आली तावतावने रिक्षा करून. आणि आली कशाला तर धनुला नावं ठेवायला. या पोरीने एवढे दिवस सेवा केली, याचं काय नाही तुला? तिने सेवा केली म्हणून काय माझ्या लेकराला मारायला देऊ वय हिला? अगं बळच केलं का तिने? तुम्ही मायलेक ना एकाच माळीचे म्हणी आहात. धनु, तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. आणि सूर्या, माफ कर बाबा, यांना काय काय गोष्टी कळतच नाही. आता त्या पोरीने काय मुद्दाम केला असेल का? आणि तिला पण लागला असेलच ना. तिचा कोण विचार करत नाही. नाना शांत व्हा तुम्ही. नानीचा राग समजू शकतो मी. जिम लाडका आहे नानीचा. आता हिच्या पायाला असं झालंय, त्याला फ्रॅक्चर झाले. एकाच घरात दोन माणसं बसून आहे ना, त्यामुळे तुझी चिडचिड होत असणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.